हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर व्ही द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड, एम.कॉम प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता विषय घेऊन येत आहे लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. यामध्ये आपण या ठिकाणी प्रकरण 4 पाहणार आहोत. वस्तू व सेवा कर अर्थात GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या प्रकरणाला आपण कालच्या तासामध्ये सुरुवात केलेली आहे. तर आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत बेनिफिट्स ऑफ GST अर्थात वस्तू व सेवा कराचे फायदे. पहिला फायदा आहे GST विधेयक म्हणजे बिल पारदर्शक असून कायद्यात रूपांतरित झाल्यावर अप्रत्यक्ष करांची आता कुठलीही व्यवस्था असणार नाही. म्हणजेच अप्रत्यक्ष कर शून्यावर येतो. विक्रीच्या इनव्हॉइसवर म्हणजे बिलावर वस्तू विशेषावर वस्तू सेवा कराची नोंद असेल. म्हणजे ग्राहकाने दिलेला कर कशासाठी दिलेला आहे, कोणत्या सेवेसाठी दिलेला आहे की वस्तू खरेदीसाठी दिलेला आहे, तो नक्की किती दिला आहे, वस्तूची मूळ किंमत किती आणि वस्तू सेवा कर किती याचा पूर्ण तपशील स्पष्टपणे समजेल अशी पारदर्शकता या विधेयकात आहे. नंबर 2, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना GSTची वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. त्यामुळे छुपे कर दडून राहणार नाहीत. व्यवसाय करण्याचा खर्च कमी होईल. याचा फायदा निर्यात अधिक स्पर्धात्मक होण्यास होईल असे आता तरी सांगितले जात आहे. नंबर 3, GST प्रणालीत उत्पादन क्षेत्र व सेवा यांच्यात कराचा बोजा समान वाटला जाईल. कराचा पाया विस्तारित करून तसेच सवलती कमी करून हे साध्य करता येईल असे विधेयकाच्या मूळ प्रारूपात सांगण्यात आले आहे. नंबर 4, केंद्राचा वस्तू सेवा कर आणि राज्याचा वस्तू सेवा कर याच्यावर उत्पादन खर्चावर कर लावला जाईल आणि विक्रीच्या ठिकाणी तो वसूल केला जाईल. त्यामुळे वस्तूच्या किमती कमी होऊन ग्राहकाचे उपभोगकर्ता प्रमाण वाढेल. तसेच कंपन्यांचा पाया विस्तारला जाईल असेही सांगण्यात येत आहे. नंबर 5, जकात केंद्रीय विक्री कर, राज्याचा विक्री कर, प्रवेश कर, परवाना शुल्क, उलाढाल कर असे विविध कर आता संपुष्टात येतील. व्यवसाय करणे उद्योजकाला जास्त सोपे होईल. लिखापडी कमी राहील. छुपे कर नसल्यामुळे व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय करणे अधिक निरामय वाटेल. 6, ज्या वस्तू व सेवांवर सध्या 30 ते 40% कर आहे त्या स्वस्त होतील. कारण वस्तू सेवा कराची मर्यादा आता जास्तीत जास्त 18% ठेवण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की या वस्तू सेवा करामुळे वाहने स्वस्त होतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत इम्प्लिमेंटेशन मेकॅनिझम अर्थात अंमलबजावणी यंत्रणा. राज्यघटना 101वी सुधारणा कायदा 2016, द कॉन्स्टिट्यूशन 101st अमेंडमेंट ॲक्ट 2016 संमत केला गेला व तो दिनांक 8 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. वरील राज्यघटना सुधारणेनुसार GST परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेमध्ये केंद्रीय वित्तमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री ज्याकडे महसूल किंवा वित्त कार्यभार आहे आणि प्रत्येक राज्याचा वित्त किंवा कराचा कार्यभार असणारा मंत्री किंवा इतर कोणताही मंत्री ज्यास प्रत्येक राज्याने नामनिर्देशित केले आहे असे सभासद असतात. GST परिषदेने मंजूर केल्यानुसार आणि राज्यघटना कायदा 2016च्या अनुसरणात आली असलेली 4 केंद्रीय विधेयक म्हणजेच बिल. नंबर 1, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयक 2017,
2. एकीकृत वस्तू आणि सेवा कर विधेयक 2017. 3. केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर विधेयक 2017. 4. वस्तू आणि सेवा कर विधेयक 2017 लोकसभेत आणली गेली आणि सविस्तर चर्चेनंतर दिनांक 29 मार्च 2017 रोजी लोकसभेने त्यांना मंजुरी दिली. हीच 4 विधेयके त्यानंतर मंजुरीकरिता राज्यसभेत ठेवण्यात आली आणि राज्यसभेने त्यांना जशास तसे मंजूर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांचे अनुक्रमे केंद्रीय माल आणि सेवा कर कायदा 2017 म्हणजेच GST कायदा, एकीकृत वस्तू आणि सेवा कर कायदा 2017. 3. केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायदा 2017. 4. वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 मध्ये रूपांतरित झाले, अर्थात हे कायदे उदयास आले ज्यांना 12 एप्रिल 2017 रोजी भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आले. राजपत्र म्हणजेच त्याला आपण गॅझेट ऑफ इंडिया असं शब्दप्रयोग करतो. हे केंद्रीय कायदे संमत झाल्यानंतर सर्व राज्यांनी केंद्रीय माल आणि सेवा कर कायद्याच्या तरतुदी समाविष्ट करणारे असणारे आपापले GST कायदे आपापल्या राज्य विधिमंडळामध्ये मंजूर करून आणले. महाराष्ट्र राज्य माल आणि सेवा कर विधेयक अर्थात GST विधेयक 12 मे 2017 रोजी प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ते विधेयक चर्चा होऊन 22 मे 2017 रोजी महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आले आणि 15 जून 2017 रोजी राज्यपालांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर त्याच दिवशी अर्थात 15 जून 2017 रोजी महाराष्ट्राच्या शासकीय राजपत्रात महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 म्हणून प्रकाशित करण्यात आले. वरील केंद्रीय आणि राज्य माल आणि सेवा कर कायदे अंमलात आल्यानंतर केंद्र शासनाने केंद्रीय माल आणि सेवा कर नियम 2017 जारी केले. त्यानंतर तेच नियम सर्व राज्यांनी जारी केले. केंद्र आणि राज्य सरकारांनी सदर नियमामध्ये योग्य त्या सुधारणा वेळोवेळी केलेल्या आहेत. GSTच्या केंद्रीय आणि राज्य कर कायदे आणि नियमांना काढल्यानंतर केंद्राने आणि राज्यांनी सर्व वस्तू आणि सेवा करांवरील कराचे दर नमूद करणाऱ्या अधिसूचना जारी केल्या. त्यांना अधिसूचना केंद्रीय कर दर आणि अधिसूचना राज्य कर दर म्हणून प्रकाशित करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्यांच्या करांचे एकसमान दर ठेवण्यात आले आहेत. या निर्देशित दरामध्ये झालेल्या बदलांकरिताही सारख्याच अधिसूचना राज्य आणि केंद्राने जारी केल्या आहेत. वर उल्लेखित कराच्या दराबाबतच्या अधिसूचनांसोबतच इतर अधिसूचनाही केंद्र आणि राज्यांनी सारख्याच जारी केल्या आहेत. त्या अधिसूचना केंद्रीय अधिसूचना कर आणि अधिसूचना राज्य कर म्हणून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. काही परिपत्रके सुद्धा केंद्राकडून आणि राज्याकडून जारी करण्यात आली आहेत. केंद्राने आणि राज्यांनी जारी केलेल्या नियमांमध्ये त्या नियमांखाली सादर करावयाच्या ऑनलाईन नमुन्यामध्येही देण्यात आले आहेत. अशा प्रकारे नवीन GST प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आणली आहे. त्या यंत्रणेचा मुख्य भाग हा केंद्र शासन आणि राज्य शासन हा आहे. त्यानंतर आपण पाहणार वर्किंग ऑफ ड्युअल GST, दुहेरी वस्तू व सेवा कराचे कामकाज किंवा काम. CGST म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा राज्यांतर्गत पुरवठ्यावर लागू होतो. गोळा झालेला कर हा केंद्र शासन घेते. 2. कर महसूल वाटपासाठी केंद्र शासन आणि राज्य शासने यांचे एकमत न झाल्यामुळे शासनाने
CGST आणि SGST हे दुहेरी अप्रत्यक्ष कर लागू केले आहे. SGST म्हणजेच स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर आहे द्वि-GST म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाद्वारे एकाच वेळी GST आकारला जातो. हा एक सामान्य कर मानला जातो. CGST मध्ये समाविष्ट होणारे कर अर्थात उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त उत्पादन शुल्क, अधिभार व उपकर. CGST म्हणजे राज्य व वस्तू व सेवा कर हा राज्यांतर्गत पुरवठ्यावर लागू होतो. गोळा झालेला कर हा राज्य शासन घेते. SGST मध्ये समाविष्ट होणारे कर अर्थात मनोरंजन कर, वॅट, अधिभार व उपकर, खरेदी कर, लॉटरी, बेटिंग व गॅम्बलिंग कर, जकात, LVT कर व इतर प्रवेश कर, ऐशोआराम कर, जाहिरात कर. LVT म्हणजे लोकल बॉडी टॅक्स. GST आल्यानंतरही चालू राहणारे कर म्हणजे PT प्रोफेशनल टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क, रोड टॅक्स, वाहतूक कर, प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर. वरील कर प्रत्यक्ष कर आहेत. पेट्रोलियम पदार्थांना GST मधून वगळले आहे. भारतात GST कायद्याला ड्युएल GST अर्थात द्विस्तरीय किंवा दुहेरी असे म्हटले जाते. भारताव्यतिरिक्त ड्युएल GST फक्त ब्राझील व कॅनडा या देशातच आहे. धन्यवाद.